तिकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त सभा उद्या 11 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये होणार आहे आणि या सभेला मुंबई महापालिकेनं परवानगी दिली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुती, मनसे आणि ठाकरे सेनेच्या सभा या शिवाजी पार्क मैदानात होणार आहेत। ठाकरे बंधूंच्या सभेला शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे। या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईमधलं मध्यवर्ती मैदान म्हणजे दादर इथलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान। हे जे मैदान आहे ते साक्षीदार बनलं आहे अनेक राजकीय सभांचं आणि भाषणांचं। उद्या देखील अशीच एक सभा याच मैदानावर पार पडणार आहे, ज्याची उत्सुकता आणि प्रतीक्षा प्रत्येक मराठी माणूस करत होता। ती सभा म्हणजे ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। दादर इथल्या या मैदानावर दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा अनेक वेळा झाल्या आहेत, मात्र त्या सभा वेगवेगळ्या झाल्या आहेत। परंतु उद्या ही जी सभा आहे ती पहिली संयुक्त सभा मुंबईतली पार पडणार आहे। काल नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची सभा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली। त्या सभेला प्रचंड गर्दी ही तिथल्या स्थानिकांची आपल्याला पाहायला मिळाली। उद्या देखील याच गर्दीची अपेक्षा ठाकरे बंधू या मैदानावर करत आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि जी सांगता सभा आहे ती सांगता सभा याच मैदानावर व्हावी असा प्रत्येक पक्षाचा खरं तर त्यांचा प्रयत्न असतो आणि हे जे मैदान आहे ते 11 तारखेसाठी म्हणजेच उद्यासाठी ठाकरे बंधूंना देण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेकडून। याच मैदानावरून मुंबईच्या विकासासाठी नेमका कुठला कान मंत्र मुंबईकरांना आणि महाराष्ट्रकरांना ठाकरे बंधू देत आहेत आणि त्या व्यतिरिक्त कोणावर टीका टिप्पणी करतायत, कारण का कोविडचे घोटाळे असू देत किंवा मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी असू देत, यावर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले आहेत। परंतु या मैदानावरून नेमकं कोणावर आरोप करतायत आणि ठाकरे बंधू एकत्रित ही सभा कशी गाजवतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याची तयारी देखील जवळपास आता पूर्ण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।